नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव पुंडलिक अशोक पाहिले. आपण कुठून आलात? मी मुक्काम पोस्ट पडेगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र येथून आलो आहे. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा 27 मार्च 2020 मध्ये. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तिसाधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर मी 2002 पासून तर 2019 पर्यंत वारकरी संप्रदायामध्ये, त्यानंतर नाथ संप्रदायामध्ये, त्यानंतर आमच्या घरी महादेवाचं मंदिर आहे त्याची सेवा करणं इत्यादी, म्हणजे वेगवेगळ्या संप्रदायामध्ये मी सेवा करत होतो. पण त्यात जास्त वेळ माझा वारकरी संप्रदायात गेला. तो जसा की 2002 पासून मी ज्ञानेश मिशन संस्था आळंदी व ज्ञानेश्वर सेवा मंडळ मुंबई डोंबिवली ह्या संस्थेमध्ये मी सेवा करत होतो. तर 2002 ते 2019 पर्यंत मी स्टार्ट त्र्यंबकेश्वर ते एंड माझा रामेश्वरपर्यंत झाला. भारताच्या जम्मू काश्मीरपासून तर रामेश्वरपर्यंत हे 2दा पूर्ण भारत भ्रमण झालं. आणि प्रत्येक तीर्थाच्या ठिकाणी जाऊन वारकरी संप्रदायाचं मी भागवत कथेचा कार्याचं जे नियोजन असतं ते नियोजन करायचो. आणि माझ्याबरोबर 23 जिल्ह्यातले सहकारी संबंधित लोक समाज माझ्याबरोबर होता. आणि 7 दिवसाची भागवत कथा करणं, तिथे त्यांची सेवा करणं, तीर्थाच्या ठिकाणी जाऊन दानधर्म करणं, भंडारा करणं, हे सगळं 2002 ते 2019 पर्यंत चालू होतं. आणि त्याच कालावधीमध्ये समजा मिरवणुकीचा शेवटच्या दिवशी, काल्याच्या दिवशी मिरवणुकीचा कार्यक्रम करणं, मिरवणुकीच्या तिथल्या प्रॉपर मान्यवरांना आमंत्रित करणं किंवा त्यांना त्या गोष्टीत इन्व्हॉल्व करणं, सहभागी करणं आणि ज्ञानाचा प्रचार प्रसार करणं. श्रीमद भागवद्गीतेवरती जे महाराज कीर्तनासाठी आणलेले असायचे त्यांची सेवा करणं, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे माझे 2002 ते 2019 पर्यंत माझा कालावधी गेला. त्याच कालावधीमध्ये मी नाथ संप्रदायामध्ये जसे की नवनाथाचे जिथे जिथे समाधी आहेत तिथे तिथे जाऊन मी पारायण करणे, 7 दिवसाचे पारायण व आज दुपारी ते उद्या दुपारी 12पर्यंत म्हणजे दिवसातून एक वेळेसच जेवण करणे व कंटिन्यू 7 दिवस उपवास व्रत ठेवून आणि पारायण करणे, असं लगातार माझे 5 वर्ष चालू होते. आणि नाथांची भक्ती चालू होती व घरी महादेवाचं मंदिर सकाळ संध्याकाळ पूजा आरती करणं, त्याच्यानंतर तीर्थयात्रेला जाणं, उपवास, परिक्रमा करणं, जसे काही चित्रकूट पर्वताला कामतगिरीला परिक्रमा करणं, त्र्यंबकेश्वरला परिक्रमा करणं, पंढरपूरला जाणं, आळंदीला जाणं आणि सर्व काही तीर्थयात्रा जे काही आपल्याला हिंदू धर्मग्रंथानुसार किंवा जे लोक प्रचलित जे तीर्थस्थळ आहे तिथं जाऊन सेवा करणं, हा माझा नित्यनेम चालू होता. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी सुरुवातीपासूनच भक्तिमार्गात होतात. सर्वप्रथम आपण वारकरी संप्रदायाची भक्ती साधना करत होतात, त्याचनंतर आपण नागपंथामध्ये सुद्धा सेवा केलेली आहे. तर मला असं विचारायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जे प्रचलित भक्ती साधना आहे ती आपण करतच होतात, तर मग परवाला स्थित संत रामपालजी महाराजांच्या शरणात आपण का आलात आणि त्यांच्या ज्ञानाकडे आपण कसे आकर्षित झालात? सर, मी 2002 ते 2019 पर्यंत जो माझा कालखंड वारकरी संप्रदायात गेला त्यामध्ये सेवा तर करत होतो, परंतु मनाची कुठंतरी स्थिरता ही होत नव्हती किंवा समाधान नव्हतं. आणि भक्ती चालू होती परंतु यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते कुठं भेटेल याचा शोध तर चालूच होता. आणि ज्यावेळेस हे चालू असताना 2017मध्ये एक वेळेस संध्याकाळी शेतीचा व्यवसाय असल्यामुळे संध्याकाळी शेतातून आल्यानंतर सहज सत्संग लागला साधना चॅनलवरती. आणि तो सत्संग मी ऐकत होतो. आणि ऐकत असताना आणि इथून पाठीमागचा जो काही कालावधी गेला त्याच्यामध्ये समजा जे 2002 ते 2017पर्यंत जो कालावधी गेला त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जी काही शिकवण दिली आणि आज हे तर काहीतरी वेगळंच सांगताय का बाबा ब्रह्म विष्णू मयेचे आईवडील आहे, त्यांचा मृत्यू होतो आणि भक्ती पूर्ण नाही, यांचा पण हे नाशिवंत आहे. मग हे कसं? तर हे ज्यावेळेस ऐकत होतो त्यावेळेस थोडासा एक द्वेष तयार झाला. परंतु दुसऱ्याच मिनिटाला गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी ग्रंथाचे पुरावे समोर दाखवले. गीता, श्रीमद भागवद्गीता, देवी पुराण, त्यानंतर मार्कंडे पुराण, त्यानंतर देवी भागवत, ह्या काही जे धर्मग्रंथ आहे आपले, सूक्ष्मवेद, त्यानंतर 4 वेद जसे ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, ह्या सगळ्यामध्ये प्रूफ करून दिलेल्या गोष्टी ज्यावेळेस समोर आणल्या त्यावेळेस डोळ्यावरचा पडदा बाजूला झाला. आणि एकच लक्षात आलं की आपण आत्तापर्यंत जे केलेलं होतं ते पूर्ण हे अर्धवट होतं.
परंतु चुकीचं नव्हतं. पहिली पायरी होती आणि पुढल्या स्टेपला जाण्यासाठी जिथं थांबलेलो होतो तो मार्ग त्या दिवशी माझा खुला झालेला होता. त्या दिवसापासून 2017 ते 2020पर्यंत मी सत्संग ऐकत होतो आणि त्याच कालावधीमध्ये माझ्याकडे राधास्वामीचे जुडलेले एक शेंदेवामधील 25 वर्कर कामासाठी आलेले होते. तर त्या लोक राधास्वामीला जुडलेले होते, त्यांची चर्चा करायची ज्ञानाची आणि मी संत रामपालजी महाराजांची गुरुजींची ज्ञानचर्चा करायचो. आणि ती करत असताना जे काही धर्मग्रंथाला अनुसरून जी भक्ती सांगितली, त्यांनी प्रूफ करून दिले, ह्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना समोर पटवून दिल्या त्यावेळेस ते कुठंतरी थांबत होते. आणि हे चालू असताना असे 3 वर्ष गेले आणि मी ही चर्चा करत असताना ते कुठंतरी त्यांचा वारकरी संप्रदाय राधास्वामीशी ज्या जुडलेल्या गोष्टी ते शेअर करायचे आणि मी तत्द्वारे संत रामपालजी महाराजांचे जे ज्ञान आहे ते त्यांच्याशी शेअर करायचो. परंतु त्या कालावधीमध्ये माझे जे गुरु होते ते सरलाबेट, वैजापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील तिथले नारायणगीर महाराज. तर त्यांच्याकडनं मी 2007मध्ये गुरुदीक्षा घेतली होती. परंतु तिथेही त्यांनी मला जी गुरुदीक्षा दिलेली होती तर त्यांना काय लक्षात आलं होतं किंवा काय त्यांनाच आणि परमात्म्याला माहिती. तर त्यांनी मला गुरुदीक्षा देताना माझ्याबरोबरच्यांना सरळ उघडा मंत्र होता रामकृष्ण हरी, परंतु मला त्यांनी हा मंत्र न देता मला स्पष्ट माझ्या हातातली माळ माझ्या हातातून घेतली आणि नारळ दक्षिणा जी दिल्या जायची त्यावेळेस त्यांनी ठेवून घेतली आणि जी माळ होती तुळशीची माळ तर ती परत माझ्या हातात दिली आणि मला सांगितलं की कशाला दान देता. हा शब्द मी 2007 ते 2019पर्यंत गुरुच्या मुखातून माझ्यासाठी निघालेला आहे. परंतु हा तर गुरुमंत्र भक्तीसाठी योग्य नाही, परंतु गुरुनी माझ्यासाठी हा शब्द काढला आहे, त्याचाच मी जप करत राहिलो. आणि कशाला दान देता हा जप करत असताना त्यातून निष्पन्न तर काहीच नाही, परंतु का दिला असेल असा शब्द याचा विचार करायचो मी. आणि ज्यावेळेस 2017मध्ये संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे ज्यावेळेस मला पूर्ण आत्मसात झालं, समजलं आणि राधास्वामीशी जुडलेले जे काही भाविक भक्त माझ्याकडे होते कामासाठी आलेले आणि त्यांचं ज्ञान काळाचे 5 नामापर्यंत जे भक्ती करत होते, तर त्यांतला आणि यातला फरक ज्यावेळेस लक्षात आला तर त्यांच्याशी चर्चा करत असताना ते पण ह्या गोष्टीशी ॲग्री झाले की नाही, ज्ञान तर हेच पूर्ण आहे, परंतु गुरु तुम्हाला पूरक नाही, पूर्ण गुरु नाही. तर त्यासाठी माझी तरफड चालू होती. परंतु मी कधीही इंटरव्ह्यू म्हणजे जो सत्संग झाल्यानंतर इंटरव्ह्यू जो चालतो किंवा माहिती दिली जाते ती कधीही मला ऐकायला भेटली नाही. कारण तिथपर्यंत माझा कालावधी ज्यावेळेस मी सत्संग ऐकायचो आणि काही निमित्ताने मी उठून जायचो, काही निमित्ताने TV बंद व्हायची, काही निमित्ताने, परंतु सत्संग झाला की इंटरव्ह्यू लागला की बंद. आणि याच्यात मला हे लक्षात नाही आलं का नामदीक्षा कुठं भेटायची, कशी भेटेल, कुठं काय. परंतु याच्यामध्ये 3 वर्ष गेल्यानंतर ज्ञान मात्र परमात्म्याच्या म्हणजे संत रामपालजी महाराजांच्या आशीर्वादानं, दयेनं संपूर्ण डोळ्यासमोर आलं. आणि ज्यावेळेस मार्च 2020च्या पहिल्या आठवड्यामध्ये माझ्याकडची जी मंडळी होती ती सर्व गावी गेली सर्व शेतीचे काम आवरल्यानंतर आणि त्यांना तेथील भगतजींनी एक बरोबर चला ह्या उद्देशाने त्यांना एक मुंडका आश्रम, दिल्लीमधील एक मुंडका आश्रम आहे संत रामपालजी महाराजांचे, त्या आश्रममध्ये ते घेऊन गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस त्यांनी बघितलं की वस्तुस्थिती जे माझे म्हणजे मालक आहे शेतीवरचे, तर त्यांची ज्ञानचर्चा जी चालते ती ह्या महात्म्याच्याबद्दल चालते किंवा ह्या ज्ञानाबद्दल चालते, ह्या धर्मग्रंथाचा विषय इथं आहे पूर्ण, परंतु त्यांना त्या गोष्टी अवगत नाही. तर त्यांनी त्याच दिवशी नामदीक्षा घेतली आणि त्यांनी मला तिथनं फोन केला की तुमची जी ज्ञानचर्चा चालते आपली तर त्याचं मंत्रदीक्षा ही इथे मुंडका आश्रम दिल्ली येथे चालू आहे आणि इथं तुम्हाला भेटेल. तर तिथून आल्यानंतर आणि लॉकडाऊन सुरू झाले कोरोना काळामध्ये आणि 27 मार्च 2020 तो दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला प्रथम दिवस आणि तिथून माझ्या आयुष्याची सुरुवात झाली. आणि रात्री 9:30 ते पावणे 11 वाजेपर्यंत माझी ऑनलाईन नामदीक्षा झाली. आणि तिथे माझी नामदीक्षा झाल्यानंतर आणि मला माहीत होतं का कोरोना काळामध्ये, कारण बाहेरचे न्यूजवरती मी ऐकत होतो, आउट ऑफ कंट्रीच्या जेवढ्या काही न्यूज येत होत्या, खूप काही मृत्यूच्या घटना एवढ्या होत्या की ज्याची गिनती होत नव्हती. आणि अशा कालावधीमध्ये खरं ज्ञान आणि खरी भक्ती हेच वाचू शकतील आपल्याला. हे ज्यावेळेस त्या 3 वर्षाच्या कालावधीमधल्या सत्संगामार्फत ज्यावेळेस मला सगळं ज्ञान झालं, त्या दिवशी मला सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिलकुल म्हणजे एकदम तो शब्दच मी वर्णन करू शकत नाही, इतकी तकलीफ मला त्या दिवशी झाली. आणि संध्याकाळी मला ज्यावेळेस नामदीक्षा झाली त्यावेळेस कुठंतरी समाधान झालं. सर, तो कालावधी म्हणजे एक घरातून बाहेर पडणं म्हणजे भीती, मरण, अशा अवस्थेमध्ये
संत रामपालजी महाराजांनी जी सुविधा उपलब्ध करून दिली समाजासाठी ती खूप खूप अनमोल होती, जिचं मोल होऊ शकत नाही. कारण बाहेर पडणे तर मृत्यू आणि मध्ये राहील तरी त्याचं शाश्वती नव्हती. अशा कालावधीमध्ये गुरुजींनी म्हणजे संत रामपालजी महाराजांनी जे काही मिशनमार्फत जे काही नियोजन लावलं ऑनलाईन नामदीक्षेचं, तर ते सारख्या एक छोट्याशा आत्म्यासाठी ते अनमोल ठरलं ते नियोजन. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांनी जे अभियान चालवलं आहे करोना काळामध्ये, ते अतिशय कौतुकास्पद होतं आणि अशाद्वारे आपल्याला ऑनलाईन नामदीक्षा भेटली आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात आलेत. मला हे विचारायचं आहे की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली, जे काही गुरुमंत्र आपल्याला मिळाले, त्या गुरुमंत्राच्या साधनेने आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? सर, नामदीक्षा घेतल्यानंतर पहिला तर लाभ मला हा झाला का माझ्या आयुष्यातील की मी ज्या धडपडीत 2002 पासून जी माझी धडपड चालू होती की मोक्ष मार्ग मला भेटावा आणि मोक्ष मार्ग भेटून मी ह्या 84 लाख योनीतून बाहेर पडून आणि आत्म्याचं कल्याण करून घ्यावा, पहिला मला लाभ तो झाला की मला पूर्ण मोक्षाचा मार्ग मिळाला. आणि तोही गीता, 4 वेद, सगळे जे आपले धर्मग्रंथ आहे त्यानुसार भक्ती भेटली आणि तो प्रथम लाभ झाला. आणि त्यापेक्षा वेगळा आज ह्या पृथ्वीतलावरती माणसाच्या जन्माला आल्यानंतर त्यापेक्षा वेगळा कुठलाही लाभ नाही. परंतु इथं भक्ती करीत असताना ज्या काही ह्या 5 तत्वाच्या शरीरावरती जे आघात किंवा ज्या काही या काल भगवंताच्या लोकामध्ये असताना दुःख, तकलीफ, पीडा किंवा आर्थिकदृष्ट्या अडीअडचणी ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो, तर त्यामध्ये प्रथम म्हणजे मला मोक्ष मार्ग भेटला. दुसरी गोष्ट म्हणजे मी शेती कामामध्ये असल्यामुळे माझे 5 मणके म्हणजे वरचे 2 आणि कमरेचे 3 असे 5 मणक्याचे माझे औरंगाबाद येथील द पॅसिफिक हॉस्पिटलमध्ये डॉक्टर अन्सारी यांच्यामार्फत ऑपरेशन करायचे ठरले होते. परंतु ज्या वेळेस मी नामदीक्षा घेतली आणि तिथून पुढे ज्या वेळेस मी इंटरव्ह्यू ऐकायला सुरुवात झाली आणि हे लाभ आणि ही भक्ती ह्या दोन्ही गोष्टी जेव्हा समजल्या, त्यानंतर ऑपरेशन थांबवलं आणि त्याची मला 1 महिन्यामध्ये असा रिझल्ट आला की सर, मी तो गोष्ट आजही विसरू शकत नाही की मी कोणत्या तकलिफीमध्ये होतो आणि त्यातून परमात्म्याने म्हणजे संत रामपालजी महाराजांनी मला बाहेर काढले. तिसरा लाभ म्हणजे मला मूळव्याची तकलीफ होती. इतके म्हणजे रक्त ब्लडिंग व्हायचं माझं की एक बाथरूम टॉयलेटवरनं जाऊन आल्यानंतर अर्धा तास आराम केल्याशिवाय पर्याय नव्हता. आणि मला हे काही पब्लिक म्हणजे समाजाकडनं माहीत झालं होतं की औरंगाबादला अशा बजाज कमलमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर असा आजार ठीक होतो, परंतु काही कालासाठी. तर परमात्म्याच्या त्या नामदीक्षेने आणि मी एक संत रामपालजी महाराजांना एक अरदास लावली आणि त्यांनी आशीर्वाद दिला की बाळा, परमात्मा दया करतील, आणि त्यातूनही माझा मूळव्याची तकलीफ सॉल्व झाली. त्यानंतर तिसरा लाभ म्हणजे माझा लहाना भाऊ, त्याला कोरोना काळामध्ये त्याचाही मृत्यू झालेला होता. परंतु परमात्म्याच्या दयेने आणि त्याच्याशी ज्ञानचर्चा माझी चालू होती आणि त्या कालावधीमध्ये तो म्हणे माझे लग्न झाले आहे, तरी त्याला एक मुलगी होती आणि ती ज्यावेळेस बोलती होईल त्यावेळेस मी नामदीक्षा घेईल, ही फक्त एवढी चर्चा होती झालेली. आणि ह्या कालावधीमध्ये तो कोरोनामध्ये पॉझिटिव्ह झाला आणि मी पण कोरोना पॉझिटिव्ह झालेलो होतो. परमात्म्याने मला त्याही वेळेस तिसरी वेळ म्हणजे कोरोनामध्ये रात्री माझा 16चा स्कोर होता आणि अशा वेळेस त्या स्कोरच्या काळामध्ये सुद्धा परमात्म्याने रात्री 2 वाजता ज्यावेळेस माझा श्वास थांबला आणि परमात्म्याने येऊन आणि मला आशीर्वाद देऊन आणि त्यातूनही मला बाहेर काढलं. रक्ताची उलटी झाली, श्वास मोकळा झाला आणि मी त्यातून बाहेर पडलो. घरी आल्यानंतर भाऊ कोरोनाने पॉझिटिव्ह होता, तो पण हॉस्पिटलला होता. त्याचं पण हीच परिस्थिती झाली आणि तो गेला संध्याकाळी 8:30 वाजता कंप्लीट झाला की हा गेला आणि याला डिस्चार्ज करावं लागेल. तर मी परमात्म्याला अरदास लावली, परमात्मा नाही, यांनी पण तुमची ज्ञानचर्चा झालेली, तुमच्या ज्ञानाची याच्याशी चर्चा झालेली आहे आणि हा भक्ती करणारे याचा विषय झालेला होता. परंतु आज ह्या कालावधीमध्ये अशा वेळेत हा असा अचानक अपघात म्हणजे याच्यावरती ही वेळ ओढून आलेली आहे. परमात्मा तुम्हीच बघा. तर त्याला त्या गेलेल्या अवस्थेत परमात्म्याचे ऑनलाईन नामदीक्षा चालू होतीच. तर ते कानमंत्र दिल्यानंतर परमात्म्याने तोही आत्मा
परत आणला आणि आणल्यानंतर परमात्म्याचं आणि म्हणजे संत रामपालजी महाराजांचं म्हणजे कबीर साहेबांचं आज अवतार आहे तर त्यांचं आणि काल भगवंताचं जे संविधान किंवा जे नियम झालेले आहेत दोघांचे तर त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं, सूक्ष्म वेदामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की जो माझी भक्ती करेल तो माझा आणि जो तुमची भक्ती करेल तो तुमचा. तर असं असताना जर समजा तुम्ही तो माझ्या भक्तीत असताना तुम्ही त्याला जीवनदान देताय तर परमात्म्याने त्यावेळेस त्याच्या संविधानाची जाणीव म्हणजे जे आहे त्या वस्तुस्थितीला धरून आणि त्या आत्म्याला त्यांनी परत आणलं, कारण तो ज्ञानचर्चा झालेली होती, त्याची तयारी होती. त्या अनुषंगाने परमात्म्याने त्याला परत आणलं. हा तिसरा लाभ. आणि चौथा लाभ म्हणजे आमच्या भगनमती म्हणजे आमच्या पत्नी, त्यांनाही गर्भपिशवीचा कॅन्सर होता. तर ते 3-4 वेळेस ऑपरेशन करूनही ते ठीक होत नव्हतं. ज्यावेळेस रामपालजी महाराजांची संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली त्यानंतर तिचाही तिथून पुढे तो प्रॉब्लेम कायमस्वरूपीचा सॉल्व्ह झाला. सर, या व्यतिरिक्त आणखीन काही अनुभव आपल्याला अनुभवायला आलेत का? सर, या व्यतिरिक्त अनुभव म्हणजे जशी 2020 पासून नामदीक्षा घेतली तो दिवस आणि आज मितीपर्यंत असा एकही दिवस गेला नाही माझ्या आयुष्यात की परमात्म्यानी आणि परमात्मा पाठीशी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या वेळेस मला आर्थिक अडचण आली म्हणजे मागच्या 6 महिन्यापासून खूप काही परिस्थिती शेतीमध्ये उत्पन्नाची बाजू घटलेली असताना परमात्म्याने ह्या दासाच्या अकाउंटला परमात्म्याच्या दयेने 3 वेळेस अकाउंटवरती परमात्म्याने रक्कम जमा केली आणि माझ्या ज्या अडचणी होत्या समोरच्या त्या सॉल्व केल्या. त्यानंतर भावाला म्हणजे ज्याला हॉस्पिटलमध्ये कोरोना काळात परमात्म्याने जीवनदान दिलं त्याला घरी आल्यानंतर त्याची भक्ती चालू होती आणि 21व्या दिवशी परत सर्पदंश झाला आणि त्या सर्पदंशमध्ये बी परमात्मा त्यांनी त्याला बाहेर काढलं. आणि बाहेर असं काढलं की ज्यावेळेस तो शेतात होता आणि सर्पदंश झाल्यानंतर त्यांनी मला कॉल केला, मी घरी होतो आणि ज्यावेळेस त्यांनी मला फोन केला आणि फोन करून बंद झाला आणि तो बेशुद्ध होऊन तोंडाला आला होता आणि तो पडला. परमात्मा म्हणजे संत रामपालजी महाराज, मी शेतात 15 मिनटात जाईपर्यंत परमात्मा त्याच्यापर्यंत पोहोचले. त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होती की परमात्मा आपल्या पल म्हणजे एका एका सेकंदाला आपल्याबरोबर असतात. तर दुसऱ्याच सेकंदाला परमात्मा त्या शेतामध्ये आले. आल्यानंतर त्यांनी 15 मिनटं त्या आमच्या बंधूबरोबर वार्तालाप केला. त्यांनी ते विष उतरवलं आणि विष उतरवल्यानंतर त्याला त्यातून सावरलं आणि बाळा अजून यानंतर 3 वेळेस तुझ्यावरती काल भगवंताचा अटॅक होणार आहे, कारण तुझीवाली जी भक्ती घेण्याची वेळ होती ती वेळ ह्या परमात्म्याच्या दयेने ती काही गोष्टी त्यांनी केलेली होती आणि त्यांच्या कोट्यातून केलेल्या असल्यामुळे तू सावध राहा, कारण तुझ्यावरती 3 वेळेस अजून अटॅक करणार आहे आणि तसा अटॅक भक्तीत नियमित राहून करशील तर तू परमात्मा तुझ्या पाठीशी राहतील, घाबरू नको म्हणे. आणि बऱ्याच काही गोष्टी त्यांना अजून सांगितल्या की ज्या त्याच्या आयुष्यासाठी किंवा आपल्या भगत म्हणजे ज्यांनी नामदीक्षा घेतली त्यांच्यासाठी बी आणि जे काही आत्मे आहे आज जे नामदीक्षा घेतलेली नाही किंवा धर्मग्रंथाच्या अनुसरून भक्ती करत नाही त्यांच्यासाठी पण परमात्म्याने जसं ज्ञान सत्संगामध्ये सांगतात त्याच पद्धतीचं 15 मिनटं त्याच्याशी वार्तालाप केला आणि ते सांगितलं. तरीही 3 वेळेस काल भगवंतांनी त्यावरती अटॅक केला. त्यानंतर म्हणजे दुसरी वेळ तर सर्पदंश, तिसरी वेळ म्हणजे आमच्या तिथे पाटाला पाणी होते आणि त्याच्यामध्ये जसं गीतेमध्ये सांगितलं आहे की श्रीकृष्ण भगवंतामध्ये त्यांनी भूतासारखा प्रवेश करून आणि गीता पण सांगितली आणि युद्ध पण घडून आणलं. त्याच व्रत त्याच स्टेपसारखं त्याच्यामध्ये प्रवेश करून आणि त्याला अर्धा तास, माणूस 1-2 मिनटंही पाण्यात टिकू शकत नाही, त्याला अर्धा तास गळ्या एवढ्या पाण्यामध्ये दाबून धरलं होतं, परंतु परमात्म्याने त्याला त्यातूनही बाहेर काढलं आणि त्याला वाचवलं. त्यानंतर एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तिथंही त्याला बाहेर पडलं, फेकलं आणि परमात्म्याने तिथंही वाचवलं. म्हणजे ज्या वेळेस त्याच्यावरती आघात आला, परंतु मर्यादेत राहून जोपर्यंत आपण भक्ती करत नाही, शास्त्रानुकूल साधना जशी चालवत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी साध्य होतात. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती केल्यामुळे आणि मर्यादेत राहून आपण भक्ती साधना केल्यामुळे आपल्याला जो येणारा आघात आहे, संकट आहे, ते संकट दूर होतं आणि परमेश्वर तुमच्या बरोबर पावली पावली असतो. तर अशा भावनेतनं आपण आपल्या ह्या अनुभवातून जे आज श्रोतावर्ग आपल्याला टी व्ही चॅनलच्या माध्यमातून बघत आहेत, त्याचप्रमाणे जे आपले मित्रमंडळी आहेत, नातलग आहे, आप्तेष्ट आहे, या सर्वांना आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल? सर, मी संदेश म्हणजे माझी पात्रता नाही, परमात्मा आहे
सत्संगातून ज्ञानचर्चा करण्यासाठी, परंतु मी एक विनंती कराल समाजासाठी. माझ्या गुरुबंधू म्हणजे हे सगळे परमात्म्याचेच लेकरं आहे, अंश आत्मे आहेत, परंतु आज भरकटलेले आहेत. तर यांच्यासाठी मी एकच विनंती करून, कळकळीची विनंती करून सांगेल की आज ती वेळ आलेली आहे. 84 लाख योनीतून हा माणसाचा अनमोल असा जन्म मिळाला आहे आणि याची जर आज संधी जर सोडली तर परत जन्म ह्या माणसाचा जन्म भेटेल याची शाश्वती नाही, आणि भेटला तरी गुरु भेटतील आणि भक्ती पूर्ण भेटेल याची गॅरंटी नाही. त्यासाठी मी एकच सांगेल की जसे 4 युगामध्ये परमात्मा येतात आणि गुरुदीक्षा देतात आणि भक्ती करून घेतात आणि त्याला सतलोक म्हणजे पूर्ण मोक्ष देतात, तर ती वेळ आज आलेली आहे. तरी संगतनी, सर्व समाजानी, भाऊ बंधू जे काही आहे हे आपण सगळे सतलोकमधून आलेलो आहोत आणि तिथल्या काही गोष्टी आपल्याकडनं चूक झाल्यामुळे आपण इथं अडकलो. आणि आज जर ह्या गोष्टीचं ज्ञान गीता सांगते, भागवत सांगते, त्यानंतर 4 वेद सांगताय आणि गरुड पुराण, मार्कंडे पुराण, त्यानंतर सूक्ष्मवेद, हे धर्मग्रंथ जे आहे हे आपल्याला वारंवार त्यासाठी जागृती करताय. परंतु आज काल भगवंताच्या ह्या पडद्यामुळे आणि जे काही आज रूढी परंपरा चालू आहे त्यानुसार आणि मान बढाई किंवा प्रतिष्ठा यात आज जो आपला समाज अडकलेला आहे, जसं काही मी 2002 ते 2019पर्यंत मीही असेच ह्याच संप्रदायामध्ये किंवा ह्याच परिस्थितीमध्ये अडकलेलो होतो. परंतु परमात्म्याने यातून जसं मला बाहेर काढलं तसं तुम्हीही या गोष्टीचा विचार करावा आणि भक्ती ही एकदा आजमावून बघावी. नामदीक्षा घेण्याआधी एकदा वस्तुस्थिती काय आहे याचा विचार करावा. कारण गुरुनी सांगितले किंवा भाऊनी सांगितले, वडिलांनी सांगितले म्हणून भक्ती करणं हा एक स्वतंत्र मार्ग आहे आणि तो आपण मोक्षासाठी आपणच विचार केला पाहिजे. तर त्यासाठी आणि आपली आज सगळी सुशिक्षित पिढी आहे, सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव आहे, सगळ्यांना लिहिता वाचता येतं, त्यासाठी आपण धर्मग्रंथ आजमावून बघावा. संत रामपालजी महाराज जे दाखवत आहे ते वस्तुस्थिती आहे की चूक आहे की त्यांच्या पद्धतीने मानबढाई किंवा प्रतिष्ठा समाजामध्ये छापण्याचं कार्य चालू आहे, याचाही आपण थोडासा समाजाने विचार करून आणि त्याचा एक अभ्यास करून आणि मगच त्या गोष्टीकडे वाटचाल करावी. परंतु वाटचाल करावी ही माझी आग्रहाची विनंती राहील. कारण मी ही 2002 ते 2019पर्यंत भारताचे जम्मू काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंतचं पूर्ण जे धर्मग्रंथानुसार किंवा जे देवी देवतांचे जे मंदिरं, देवस्थान, त्यांचे जे कार्यकीर्ती, जे त्यांच्या स्मृती ज्या आहे त्या सर्व बघून झाल्या. परंतु वस्तुस्थिती जी भक्तीची आहे ती कुठंच नाही, जी सांगितली जाते फक्त तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडनंच. तर आपण सगळं समाजाने आज वेळ एक पलही नाही हे होऊ द्या, आयुष्यातला कमी होऊ देता त्याचा विचार करावा आणि लवकरात लवकर नामदीक्षा घ्यावी. सर, जसं आज आपण समाजाला आवाहन करत आहात की सर्वांनी संत रामपालजी महाराजांचं जे ज्ञान आहे एकदा तरी ऐकलं पाहिजे आणि संत रामपालजी महाराज समाजामध्ये जे काही चांगले कार्य करत आहेत त्याचप्रमाणे जी काही भक्तिविधी आज रुजवत आहेत त्या भक्तीचा सर्वांनी एकदा सखोलपणे अभ्यास केला पाहिजे आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन मोक्षाला प्राप्त व्हायला पाहिजे. अशा या आपल्या आव्हानाला जर एखादा श्रद्धाळू, एखादा साधक जर साथ घालू इच्छित असेल तर त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? सर, आज संत रामपालजी महाराजांच्या या भक्ती मार्गामध्ये आणि या मिशनमध्ये त्यांनी एवढी सुविधा व्यवस्थित केलेली आहे की कुठलाही खेडोपाड्यात, गावात कुठेही एखादा आत्मा ज्यांनी ज्ञानगंगा, जगण्याचा मार्ग, गीता किंवा संत रामपालजी महाराजांचा सत्संग ऐकून ज्याला ज्ञान समजलं तर त्या आत्म्यांनी चॅनलवरती जी खाली पट्टी चालते नंबरची, ती फ्लॅश चालते, त्याच्यावरती नंबर 1 कॉल करून आणि आपला नजदीकचा नामदान नंबर सेंटरला फोन करून आणि ते निशुल्क नामदीक्षा दिली जाते आणि तिचा आपण लाभ घ्यावा. धन्यवाद. सहज आहे. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी
संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.